नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ना श्री शरद पवार, ना श्री नरेंद्र मोदी ह्या देशातल्या शेतकऱ्यावर कोणी उपकार केले असतील तर ते दिवंगत वाजपेयींनी केले. आणि आता जेव्हा अमेरिकेतनं आपल्याकडे आता $500 अब्ज वगैरे खरेदी करणार आहे अमेरिका, चर्चा कशाची सुरू आहे? तर ह्या देशातल्या कृषी क्षेत्राला अमेरिकेच्या ह्या करारामुळं काय तोटा होणार आहे? आणि ती हळूहळू ही चर्चा ही सोयाबीन आता आज बघा ज्याला स्नोबॉल इफेक्ट म्हणतात अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. स्नोबॉल इफेक्ट म्हणजे काय? किंवा स्पिल ओव्हर इफेक्ट, कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि म्हणून मला माहिती आहे. स्नोबॉल इफेक्ट म्हणजे एखादी घटना शेअर बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये घडते आणि मग ती अर्थव्यवस्था कलंडत कलंडत हा पडला म्हणून हा पडला, हा पडला म्हणून हा पडला, हा पडला म्हणून हा पडला. दॅट इज कॉल्ड स्नोबॉल इफेक्ट ऑर स्पिल ओव्हर इफेक्ट. आता तो जो करार आहे अमेरिकेबरोबरचा, तो प्रत्यक्षामध्ये यायला किमान 2 महिने लागणार आहे. बरोबर? आत्ता तर त्या कराराचं एक प्रारूप आलंय, दॅट इज इंटरिम म्हटलंय. तर ते कुणी दिले तर व्हाईट हाऊसने त्यांच्या वेबसाईटवरती दिलंय. त्याच्या बदले आणखी शेड्यूल्स पूर्ण यायचे, जे काय असतील ते 100-125 येतील ते. कारण दोन देशामध्ये जेव्हा करार होतो तेव्हा साधारण पद्धती काय, आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या देशातल्या सगळ्या मंडळींनी श्री शरद पवार किंवा श्री नरेंद्र मोदी आणि मधले जे अनेक पंतप्रधान आहेत त्यांचे आभार नाही मानले पाहिजेत इन दॅट पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट. म्हणजे बाकी व्यापक गोष्टी त्यांच्या खूपच आहेत. वाजपेयी यांचे आभार का मानले पाहिजेत ते मी तुम्हाला सांगेन. पण आता ह्या सगळ्या कराराचे तपशील जे येत आहेत ते आणखी पूर्णपणे आलेले नाही आहेत. ते यायला किमान 2 महिने लागतील. कदाचित लवकर पण येतील, कारण ज्या पद्धतीने एक वाक्य डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल नरेंद्र मोदीज पॉलिटिकल करिअर. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसनी तो जो 2 पानाचा इंटरिम करार जो दिलाय त्याच्यानंतर भारतामध्ये वादळ उठलंय, किमान शेती क्षेत्रामध्ये. आणि नरेंद्र मोदी सरकारची एक प्रतिमा आहे की ते सूटबुटकी सरकार आहे किंवा ते शेतकरी विरोधी सरकार आहे, की जेव्हा त्यांनी पंजाबच्या संदर्भामध्ये शेतीविषयक कायदे आणले. माझं असं मत आहे की ते कायदे यायलाच पाहिजे होते. ते पंजाबच्या हिताचे होते. केवळ नरेंद्र मोदी सरकारने ते आणलेत म्हणून विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यावरती अन्याय केला. तुम्ही विचारा श्री शरद पवारांना किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, हे सगळे कायदे हे महाराष्ट्रात खूप आधीपासून आहेत. आणि ज्याला कुणातरी गौतम अदानींचा संदर्भ देऊन, कुठल्या तरी कॉर्पोरेट ऑफिसचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना कॉम्पिटेटिव्ह मार्केटपासून वंचित ठेवण्याचा तो डाव होता, जो हे सो कॉल्ड संघटनवाले वगैरे लोक करत राहतात. मला फक्त शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट कळते आणि म्हणून मी म्हटलं की वाजपेयींचा आपण आभारच मानले पाहिजेत. आता ज्या स्पिल ओव्हर इफेक्ट बद्दल मी बोलत होतो, आता ही डील अजून पेपरवरती आली पण नाहीये नीटनीटकी, कारण त्याचे सगळे तोपर्यंत सोयाबीनचे दर पडले. काय संबंध आहे? म्हणजे हा केवळ आता जी काही तयार झालेलं सेंटिमेंट आहे त्याचा वापर करून शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव आहे हा. म्हणजे तुम्ही 200 रुपयांनी, 300 रुपयांनी, आज जे 6,000 रुपयावरती सोयाबीन गेलं होतं ते खाली आलं. आता काय अमेरिकेतनं लगे अशा ट्रक भरून आणि गोण्या भरून सोयाबीन बाजारात आलंय का भारतातल्या? हा करार प्रत्यक्षात येऊन तिथलं जे सोयाबीन आहे ते भारतात यायला किमान 2 महिने लागणार आहेत. किमान 2 महिने, कारण तिथल्या अमेरिकेतल्या बाजारपेठेतलं जे काही सध्या, बरं अमेरिका सगळंच्या सगळं सोयाबीन आणून भारताला विकायला तयार आहे का? नाहीये. भारताला सोयाबीनची गरज आहे का? आहे. कारण भारतामध्ये आपण जे काही क्रूड ऑइल नंतर आपलं जे इंधन आहे, मी ज्या गाडीतनं प्रवास करतो त्याच्यासहित, हे जे क्रूड ऑइल आहे त्याच्यानंतर सर्वाधिक आपला गंगाजळीतला पैसा, डॉलरचा पैसा जो जातो तो खाद्यतेलावरती जातो. राईट? तेवढं आपण प्रोड्यूस करत नाही आहोत. हे जे सरप्लस सरप्लस वगैरे सांगतात ते खोटं आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की अजून हा करार नीटनेटका आला पण नाहीये. बरं त्याची आपण आज नाही गेली 2 दशकं खरेदी करतोय, ते पण म्हणून वाजपेयींचे आभार मानायचे मला. तर मुद्दा हा आहे की अजून नीटनेटका करार झालेला नसताना ही जी व्यापाऱ्यांची लूट आहे त्या लुटीबद्दल सरकार काही करणार आहे की नाही? काय संबंध आहे की लातूर मधल्या बाजारपेठेमध्ये लगेचच त्या कराराचे इफेक्ट झाला आणि सोयाबीनचे दर कोसळलेत? ही फसवणूक आहे, लुबाडणूक आहे शेतकऱ्यांची, ती थांबवायला पाहिजे. आणि मग आता हळूहळू शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की मी ते सोयाबीन ठेवू का ठेवू नये? माझ्या मते ठेवायला पाहिजे. अर्थात मी काही कृषी मार्केटचा सल्लागार नाही, मी फक्त सेंटिमेंट बद्दल बोलतो, कारण मी पण स्वतः शेतकरी. सो मला विचाराल तर हे जे सेंटिमेंट बाजारामध्ये नकारात्मक गेले आणि मक्याचा दर पडला, कापसाचे दर पडले, सोयाबीनचा दर, काही या अमेरिकेचा कराराचा याचा संबंध नाही. ही केवळ लूट आहे, लूट. तसंही शेतकऱ्याकडे तो सोयाबीन किती राहिलं होतं, पण जे काही इन्व्हेंटरी ठेवतात हल्ली शेतकरी तेवढे सजग झालेले आहेत.
तर ते जे काही शेतकऱ्यांची थोडा बहुत शेतमाल शिल्लक होता तो लुटण्याचा हा डाव आहे, तो डाव हाणून पाडला पाहिजे. ते काम सरकारच करू शकतो. आता मी येतो वाजपेयी यांचं का आभार मानले पाहिजे. आता कशाची चर्चा DDGSची चर्चा सुरू आहे, म्हणजे जे पशु खाद्य येणार आहे किंवा सोयाबीनच्या तेलाची चर्चा सुरू आहे. काय आहे हे? जेनेटिकली मॉडिफाईड असलेले हे क्रॉप आहे. आपल्या जगभरात, भारत सोडून जगातल्या बहुतेक देशामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं प्रोडक्शन हे गेली अनेक दशकं सुरू आहे. अनेक. बरं, गमतीचा भाग असा की ज्या सोयाबीन तेलाबद्दल आणि आता ज्या DDGA बद्दल आपण बोलतोय, तर ते DDGA आणि जे सोयाबीन आहे ते गेली 2 दशकं ब्राझील आणि अर्जेंटिना आणि इतर देशातनं आपल्याकडे येत आहे. 2 दशकं ते आपण खातोय. 2 दशकं म्हणजे ते जे सोयाबीन जे जेनेटिकली मॉडिफाईड काय म्हणजे तुमचा जो शारीरिक DNA आहे, तुमच्यासाठी सिम्प्लिफाय करतो. आपल्या शरीराचा जो DNA आहे त्या DNA मध्ये एखादी समजा काही तुम्हाला अपाय होणारी गोष्ट असेल तर त्या DNA मध्ये बदल करणं आणि ते DNA मधले बदल हे इथल्या वातावरणाला अनुकूल आहेत की नाही तपासणं. फार कशाला गुजरातला जा ना, मी गुजरातच्या अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. गुजरातमध्ये आपल्या ह्या जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या, कारण वाजपेयींचे आभार तिथेच मानायचे, जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या कापसाच्या सरकीपासनं बनवलेलं तेल हे आता गुजरातमधल्या घरोघरी मिळतं. काय गुजरात्यांचं काय शारीरिक व्यंग आलं का त्यांना? बघा, कोणताही निर्णय हा वैज्ञानिक आधारावर व्हायला हवा, तो ना की राजकीय. आपल्याकडे काय झालंय की विज्ञानाला सुद्धा आपण राजकारणामध्ये आणून सोडले. लेट्स डिसाइड बाय द सायंटिस्ट ना, की त्यांना काय. म्हणून वाजपेयींचे आभार आहेत ना. मनमोहन सिंह जे एवढा मोठा तत्ववेत्ता आणि विद्वान मनुष्य, शरद पवार की ज्यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये बहुमोल असं काम केलेलं आहे. शरद पवारांचं एकच मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणी सांगा असं जर मी म्हणाल, कोणी मला विचारतं, मी म्हणेल की अपार्ट फ्रॉम हिज पॉलिटिक्स अँड अदर गुड ऍक्टिव्हिटीज, त्यांनी EGS ची सांगड घालून महाराष्ट्रामध्ये ज्या फळबागांचा विस्तार केला त्याचे किती व्यापक परिणाम झालेत. आमच्या मराठवाड्यापासनं, पश्चिम महाराष्ट्रापासनं ते उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यापर्यंत सगळीकडे, जे पंजाबला जमलं नाही. मी पंजाबला गेल्यानंतर काय बघतो, अशी सपाट जमीन आहे, खूप सारं पाणी आहे. मग काय एक तर सरकारनं तिथल्या वीज मोफत दिलेली, जे आता आपल्या सरकारनं केलं. त्यामुळं काय, वीज बटन चालू करा, पाण्याचा उपसा करा. बरं, तिथं सगळं ते दोआब आहे, खोरं आहे ते पंजाब, म्हणजे पाणी वरून जे काही हिमालयात पाणी येतं त्याचा त्यांना लाभ होतो. तर अशा पंजाबमध्ये लोक, शेतकरी हे केवळ मका, गहू आणि तांदूळ याच्यात अडकून पडले. मका पण नाही, तांदूळ आणि गव्हात. ऑन द कॉन्ट्ररी, श्री शरद पवारांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामध्ये किती प्रकारची फळं मिळतात. पण त्याच शरद पवारांना जेनेटिकली मॉडिफाईड असलेले क्रॉप त्याची परवानगी द्यावीशी वाटली नाही, कारण एकही राजकीय नेता इथे मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला तयार नाही. खरं तर ती बांधणं गरजेचं होतं. तुम्ही फक्त चर्चा करत आहात की जेनेटिकली मॉडिफाईड असल्यामुळं डायबेटीजचं प्रमाण वाढेल, जेनेटिकली मॉडिफाईड असल्यामुळे डिसऑर्डर तयार होईल, अमुक आणि ढमुक. अरे पण आपण गेली 2 दशकं तेच खातोय. गेली 2 दशकं तुम्हाला ते चाललं अमेरिकेत. फक्त इथल्या शेतकऱ्यावरती तो अन्याय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काहीतरी वेगळी भूमिका आहे. कारण एकीकडे तुम्ही म्हणता की आपल्याकडे सेंद्रिय पद्धतीनं नैसर्गिकरित्या पिकवलेलं खाल्लं पाहिजे. कम्प्लिटली अग्री विथ यू. पण मग शेतकऱ्यांच्या त्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या किंवा निसर्गतः उपलब्ध असलेल्या तुमच्या मेथीच्या जोडीला 10 रुपयापेक्षा जास्त भाव मिळतो का? ज्या वेळेला त्याच्या शेजारी ते दुसरं तशाच पद्धतीनं पण रासायनिक कृषी आधारित इनपुट्स वरती पिकवलेलं पीक असतं, नाही मिळत ना, कारण इथं शायनिंग त्याची कमी असते. हल्ली जो एलाइट क्लास आहे, एलिट क्लास आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू टेल से इट, तो एक वर्ग सोडला तर ह्या शेती उत्पादनाला कुठं संधी आहे? सो मुद्दा असा की वाजपेयींचे आभार का मानायचे, तर ना शरद पवार एवढे जुने जाणते आणि अभ्यासून येते त्यांनी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपला परवानगी दिली, ना व्यापारी धोरणासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नरेंद्र मोदी यांनी दिली, ज्यांना विज्ञानाधिष्ठ विचार करण्याची सवय होती ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिली. एकच या देशाचा पंतप्रधान होता आणि ते होते दिवंगत वाजपेयी, की ज्या वाजपेयींनी या देशामध्ये कापसाच्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपला परवानगी दिली. आणि म्हणून हे जेनेटिकली मॉडिफाईड असलेला कापूस आपल्या आजूबाजूला आहे, जो आपण खातोय, घालतोय अंगावरती, त्यांनी काही पर्यावरणाचा ऱ्हास झालेला नाही. प्रोडक्टिव्हिटी वाढली. उलट आपलं उत्पादन, आता मी स्वतः सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, 6 क्विंटलच्या वर उत्पादन आलं तर थोडं बहुत परवडतं.
चीनमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या क्रॉपमध्ये ऍव्हरेज त्यांचा 22 ते 28 क्विंटल आहे. आपण कुठं, ते कुठं, कशाची स्पर्धा कशाशी करतोय आपण? आणि मग एकीकडे सरकारी धोरणांनी मारायचं, दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन न बाळगता काहीतरी करत राहायचं. सो आता अमेरिकेबरोबरच्या ह्या करारानंतर शेवटचा मुद्दा आहे, एवढं तरी करा किमान की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपवरती देश पातळीवरची एकदाच काय चर्चा घ्यायची ती घ्या, आणि जगातले जे सगळे लोक ह्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप खातायत, इन्क्लुडिंग युरोप, तर त्यांच्यासारखं काहीतरी वागायला लागा, हा त्यातला संदेश आहे. आणि तो ह्या लातूरच्या बाजारपेठेशी निगडीत आहे. कारण आता जेव्हा हे खरोखर जेनेटिकली मॉडिफाईड असलेलं क्रॉप या देशामध्ये येणारच आहे, जे मोठ्या क्वांटिटीमध्ये येईल, त्याच्यानंतर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळेल का? की त्याच्या ह्या अमेरिकेच्या कराराच्या मुद्दाचा बागोलबाव करत अशाच पद्धतीने शेतकऱ्याची लूट केली जाणार आहे? हे जे एक्सप्लेनेशन आहे ते त्यासाठी ते लातूरातल्या ते, कारण विदर्भामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे, जवळपास 10-12 जिल्ह्यामध्ये आपण सोयाबीन पिकवतो. अख्खं मध्य प्रदेश सोयाबीनवरती आलेलं आहे. आणि ऊसानंतरचं एक खरीपातलं मोठं पीक म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. या मुद्द्याला हे घरोघरी जाऊ दे आणि सरकारवरती एक प्रकारचा दबाव आणला पाहिजे की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपवरती काय जे मंथन करायचं ते एकदाच करा आणि शेतकऱ्यांना परवानगी द्या. थांबूया.